सुरू कोण करेल आपला सुरुवात गोड, कोण करेल आपला शुभारंभ गोड. एका बाजूला शेमडी तर दुसऱ्या बाजूला जाधव उमरी. दोन संघ पाहायला मिळत आहेत. नवीन पर्वाचे नवे शिलेदार, नवीन केले सुरुवात. कोण करेल शुभारंभ गोड. स्ट्राईकला बॅटर शुभम, नॉन स्ट्राईकला विक्रम. पहिलाच बॉल, चेंडू उडवलाय. हाय हॅन्डसम क्षेत्ररक्षक येतोय का? आलाय मात्र बनलाय प्रेक्षक. हाय होल्डर शुभम साळुंके, नव्या पर्वाचा नवा शिलेदार. अस्तित्वाची लढत, नावाची लढत, प्रतिष्ठेची लढत, लढत लढत आणि लढत. कोण मारेल बाजी? स्पर्धा आपण पाहिली तर युट्यूब मध्ये सगळे प्रेक्षक पाहतायत. सर्वांचं लक्ष राहिलं या स्पर्धेकडे. जागेवरून उठून उभे राहिलेत. जे घरामध्ये आहेत त्यांच्या हातामध्ये टाळ्या वाजतात, कारण फलंदाज शुभम साळुंके मैदानामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. दुसरा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक बॅटची. क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक करतोय चुकी. गवताचा थोडासा नक्कीच अडथळा निर्माण होते. त्या दरम्यान 2 धावा जमा होतील. स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 8 शुभम साळुंके. जर आपण विचार केला तर ज्यांनी कित्येक वर्ष क्रिकेट गाजवलाय, त्यांनी कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व, आपलं नाव कोरलंय, ज्यांचे चिरंजीव शुभम आपण पाहतोय विजयदादा साळुंके. JMDCC शेमडी संघाचे माजी कर्णधार, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख, घरच्याच तालमीत तयार झालेला पट्ट्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम विजय साळुंके. फटका, मिस टायमिंग स्ट्रोक बॅटची एज. पुन्हा एकदा संधी. झेल टिपला होता, मात्र झोळी फाटली आणि चेंडू खाली पडला. इरादे स्पष्ट केले. पहिल्याच बॉलवरती स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम शुभम साळुंके. पहिल्याच बॉलवरती ब्लास्ट. नव्या पर्वाचा नवा शिलेदार. स्पर्धा आम्ही पाहिले शेमडी प्रीमियर लीग. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा किताब ज्याने पटकावला होता, शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे, तोच आज मैदानामध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्रायकिंगला लेफ्ट हँड बॅटर विक्रम भोसले. खास या स्पर्धेसाठी 300 किलोमीटरचा अंतर पार करून रात्री ज्यावेळेस आम्ही फोन केला त्यावेळेस म्हटले मी येत नाहीये. मी म्हटलं यायचं की नाही तुमचा प्रश्न आहे, फक्त यापुढे आम्हाला फोन करायचा नाहीये. तेवढ्याच वरतीच फोन कट केला, ट्रेन पकडली आणि सकाळी मुंबई गाठली. मैत्रीप्रेम म्हणतात, एकामेकावरचा विश्वास. फुलटॉस बॉल, थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू फसलाय. स्वतः तुकाराम जाधव, झेल झालाय ड्रॉप. नशिबाची साथ, ग्रामदैवतेचा पाठीशी हात, पाठीराख्यांची साथ, ग्रामस्थांचा पाठबळ, हे सर्व या मॅच मध्ये पाहायला मिळते. याची देह याची डोळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. युट्यूब वाहिनीवरती पाहिलं तर प्रत्येक ग्रामस्थ ही मॅच आवडीने पाहतोय. आवड असेल तर सवड आपोआप मिळते, कारण क्रिकेटचा महामेळा, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळतंय. तुकाराम जाधव थोडासा स्लोवर चेंडू, चेंडूने उचली घेतली. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? जोखीम पत्करले. थोडस खराब क्षेत्ररक्षण, जोखीम पत्करले. माउंटेन टू डर के आगे जीत है. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 12 शतक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. 1 चेंडू अजून शिल्लक. जीवनाच्या वाटेवरती अनेक संकट येतील. त्या संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलात तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास रचण्याची वेळ आहे, इतिहास कोरण्याची वेळ आहे, इतिहास दाखवण्याची वेळ आहे. मिस टायमिंग जर आपण पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड आपल्याला स्थिर पाहायला मिळते. 12-12 शतक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे. पहिला स्पेल तुकाराम जाधव. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं, त्यानंतर एकेरी दुहेरी धावा येत गेल्या. थोडस धावेंचा वेग, धावेचा आलेख, धावेचा क्रम कुठेतरी खाली येताना पाहायला मिळाला. विक्रम आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आयुष्यात काही शिकायचं असेल तर लुडो गेम कडून शिका. अपेक्षा नेहमी साची असते, पण एक पडलं तरी चालायला लागतं. तसंच क्रिकेटमध्ये षटकार येतो, चौकार येतो, परंतु एकेरी दुहेरी धावा आल्या तरी तुम्हाला चालाव्या लागतात. लुडो गेम सारखंच तुमचं क्रिकेट आहे, फक्त स्वतःवरती संयम. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर युअर गेम.
संयम, सहनशीलता, समाधान, बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. शतक क्रमांक दुसरा स्पेल शुभम. स्ट्रायकरला बॅटर विक्रम भोसले. नशिबाची साथ मिळाले, झेल ड्रॉप केलाय. कशा प्रकारे तुटून पडतील येत्या पुढे पाहायला मिळेल. लेफ्ट हँड बॅटर कुदरत का करिश्मा. चेंडू पडल्यानंतर बाउन्स घेतलाय. पंच सचिन शिंदे सांगतायत वाईट कॉल. एक सिंगल धाव नक्कीच मिळेल. टेनिस क्रिकेट असू द्या, रबर क्रिकेट असू द्या, ऑलराऊंडर परफॉर्मन्स विक्रम भोसले. कमी कालावधी आमच्याशी जोडले गेले, परंतु जोडले गेले ते मनाच्या अंतकरणापासून जोडले गेले आणि कायम हृदयात राहतील असं व्यक्तिमत्व विक्रम भोसले आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. गावासाठी खेळायचंय, गावाच्या नावासाठी खेळायचंय. गावाची प्रतिष्ठा, गावाची अस्मिता, बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये असतात. क्रिकेटमध्ये पैसा मिळत नाहीये मित्रांनो, मिळतं ते फक्त तुमचं यश आणि तुमच्या गावाचं नाव. ऑन बॅटिंग शॉर्ट, सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. विक्रम भोसले सेट ऑन फायर. स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 19 धावा. म्हटलं होतं शांतता, संयम आणि समाधान असणारा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवरती अगदी हसत हसत सामोरे जाऊ शकतो. या खेळाडूमध्ये पाहायला मिळतात त्या गोष्टी. प्रत्येक गोष्ट नोट आम्ही करतो आणि तीच आम्हाला बोलावी लागते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी देखील फटका आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ साईडला गॅप आहे, मोठा नाही होणार. धावेंचा तोटा मिळतील त्या 4 होतोय. ब्लास्ट जेएमडीसीसी चषक 2024 मधला दर्जेदार चौकार. ऑड बॅटिंग. पहिला बॉल एक सिंगल ज्यांच्या बॅटमधून आली होती, मात्र या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःवरती घेतली, विश्वास दाखवला आणि पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. विक्रम आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये घातक होताना पाहायला मिळते. कमबॅक करायचं असेल जाधव उमरी टीमला तर ही जोडी तोडावी लागेल. गोलंदाज शुभम. हा देखील फटका आलाय सुरेख. जाईल कुठपर्यंत, धावा मिळतील किती. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो केलाय. थोडासा खराब थ्रो. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये. धरपकड 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 मैदानामध्ये पाहायला मिळते. पाठीराख्यांच्या ताळ्यांचा गजर देखील पाहायला मिळतोय. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचं हास्य देखील पाहायला मिळतंय. क्रिकेटचं क्षेत्र असंख्य मित्र परिवार जोडणार आहे. क्षेत्र आयुष्यात प्रत्येकाची ओळख करून देणार आहे. क्षेत्र कधी जिंकावं लागतं तर कधी हारावं लागतं, मात्र क्रिकेट खेळताय तर जिंकण्यासाठीच क्रिकेट खेळा. हार जरी तुमच्या वाटेला आली तरी समोरच्याची हातभर फाटली पाहिजे असं क्रिकेट मैदानात खेळा. राईट मोर द विकेट शुभम. शुभम टू शुभम. बॅटची एज पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय. गोष्टी क्षेत्र. एक सिंगल डिक्लेअर धावा आहेत की काय आहेत पंच आपल्याकडे कळवतील. सचिन शिंदे, सुरेश शिंदे ऑफिशियल्स आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे. स्कोर कार्ड 27. अजूनही 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक. एखादा ब्लास्ट. शुभमकडे ताकद आहे, क्षमता आहे, फक्त टायमिंग प्रॉपर येणं महत्वाचं आहे. तुम्ही टायमिंग वरती जर कंट्रोल ठेवला तर या 2 चेंडू वरती देखील तुम्हाला एखादा मोठा ब्लास्ट पाहायला नक्कीच मिळेल. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. डोक्यापासून पायाच्या नकापर्यंत होणारं शरीर ओलं, अंगाला झोमणारा गारवा, त्यातून मिळते ती प्रगती. प्रत्येक जण झुंजतोय, लढतोय अस्तित्वासाठी, मॅच जिंकण्यासाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शुभम आणि विक्रम यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. हे आहे शिकायचं वय. तुम्ही शिकाल आणि इतरांना शिकवाल. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर बॅटची एज लागली, टॉप एज. शेवटच्या क्षणाला विकेटचं पतन. शो मिल डगआउटमध्ये. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे आणि 2 षटकाच्या अखेरीस जेएमडीसीसी मौजे शेंबडी टीमची धावफलक आपण पाहू शकतो. 29-29.
सुरुवात गोड झाली, शेवट कसा होईल याच्याकडे पाहिलं जाईल. नव्या पर्वाचा नवा शिलेदार शुभम सलामीला मैदानामध्ये गेला. एक ब्लास्ट आला, सुरुवात गोड केले. क्रिकेटमध्ये तुम्ही खेळताय ना, तर ज्यावेळेस नवीन तुम्ही मैदानामध्ये खेळत असता प्रेशर प्रत्येकावरती असतो. मात्र ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येतो ना, तो प्रेशर ऑटोमॅटिक कमी होतो आणि तोच झालं. पहिल्या बॉलवरती ब्लास्ट केला, प्रेशर कमी झाला. त्यानंतर सिंगल डबल धावा भेटत गेल्या, नशिबाची साथ मिळाली, 2-3 केज ड्रॉप झाल्या. परंतु यावेळेस जर आपण पाहिलं तर बॅटर क्रमांक 3 शुभमची जागा भरून काढण्यासाठी शुभमच दाखल झालाय. गोलंदाज क्रमांक 3 सुनील गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहे. धावा 29-29. यावेळेस आपण ऑफसाईडला पाहू शकतो. कार्पेट साईने फटका आला, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नो बॉल आहे, नशिबाची साथ. 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉम्बिनेशन तुमचं स्वतःवरती एकमेकावरती असणं खूप महत्वाचं आहे. कॉलिंग तुम्ही प्रॉपर केली तर धावा ऑटोमॅटिकली जमा होतात. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सेफ राहणं तेवढंच महत्वाचं आहे. शुभम क्रमांक 2 मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. उर्फ पप्पू या नावाने चर्चेत असतं. आमच्या प्रेमाचं नाव, आपुलकीचं नाव पप्पू. अंतिम स्पेल आणि पहिलाच बॉल, नो बॉल म्हणजे पुढील चेंडू असणारे फ्री हिट. विक्रम उडा डोळे, बघा नीट. चेंडू होता फ्री हिट, फटकाही आला सुरेख, परंतु धावा असतील डिक्लेअर येतील 2. सर 2 धावा आहेत ना. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 2 धावेच्या सरासरीने पुढे सरसवलं जाईल. 34 एकच बॉल झालाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू पडल्यानंतर उचले घेतले. आपण पाहू शकता पूल करण्याचा प्रयत्न, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोखीम पत्करले, धावबाद होण्याची संधी, मात्र नशिबाचं दार खोललंय कुठेतरी विक्रम भोसले यांचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर लेजंड क्रिकेटर आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिनदादा साळुंके यांचं देखील शुभागमन झालंय. दादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 36 धावा अंतिम स्पेल आणि अंतिम षटकामधील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. लेफ्ट हँड बॅटर कुदरत करिश्मा, एक्स्ट्रा पॉवर, एक्स्ट्रा ताकदीचा वापर. चेंडू गेलाय सीमा बाहेर प्रॉपर. मिळतील त्या 4 चौकार. विक्रम आणि विक्रम रचण्याचा प्रयत्न करतो. विक्रम स्कोर कार्ड 40. 3 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडू शिल्लक. स्कोर कार्ड 40. मॅच कडे पुन्हा एकदा बोलूया. मॅच रोमांचक पाहायला मिळते. खराब चेंडू होता, नो बॉल. लॉलीपॉप चेंडू, त्यावरती फटका येणं साहजिक होतं, मात्र थोडेसे फसले गेले. 1 धाव सिंगल. नो +1 2 धावा नक्कीच मिळतील. नो म्हटल्यानंतर पुढील चेंडू फ्री हिट. शुभम स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळतोय. याच्याकडे क्षमता आहे, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. धावा खेचण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण समोरचा संघ आपण पाहिलं तर तुल्यबळ त्या संघामध्ये असा एक खेळाडू आहे ज्याने सातारा जिल्ह्यामध्ये आपलं नाव कोरून ठेवलंय. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक, नो मॅच लाईनमध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धाव सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा नक्कीच पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव. विक्रम स्ट्राईकला येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र स्ट्राईक ही द्यावी लागेल, कारण तुमचं गेम मध्ये जर लक्ष असेल प्रॉपर, जर आपण पाहिलं तर विक्रम यांच्या बॅटला बॉल लागलेत, षटकार चौकार येत आहेत, त्यांना जेवढी तुम्ही स्ट्राईक द्याल तेवढ्या धावा तुम्हाला जमा होतील. तुम्ही डिफेन्स करा, सिंगल धाव काढून त्यांना स्ट्राईकला द्या. एखादा ब्लास्ट पाहायला मिळेल, स्कोर कार्ड टार्गेटवरती आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. फुल टॉस, त्यावरती केलंय आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे, थोडस ताळमेळ फसलाय. 1 2 3 4 एका चेंडूवरती. खराब थ्रो. धावा जर आपण पाहिलं तर 3 जमा केलेत. लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळाला, त्यावरती
ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, मात्र 3 धावा नक्की जमा केलेत. स्कोर कार्ड 47. 1 to go. लास्ट बॉल वरती एखादा ब्लास्ट पाहायला मिळेल का? 47. मध्ये थोडासा अडथळा कुठेतरी निर्माण झालाय की प्रेशर निर्माण झाले, कारण प्रेशर का नसावं? विक्रम भोसले नावाचं वादळ मैदानामध्ये गिरकी घेत आहे. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. उठा के मारा, उडा दिया, वाह भाई वाह. 47. डिस्काउंट. छे ब्लास्ट येतोय. षटकार. धावा जर आपण पाहिलं तर 53 धावेचं टार्गेट. 53 पूर्ण केले आणि 54 धावेचं टार्गेट. वॉट बॅटिंग, अप्रतिम. विक्रम भोसलेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण ज्यांच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 2 षटकार 2 चौकार. बॅट तळपले. आजचा दिवस विक्रम भोसलेच्या नावावरती कोरला जाईल. 500 रुपये खर्च केलेत पण उलटू वसूल मेरे भाई. पूर्ण वसुली केले नक्कीच. अप्रतिम बॅटिंग. विक्रम याने वैयक्तिक 30 धावांची तुफानी पारी. वॉट बॅटिंग. सुरुवात गोड केली, शेवट कसा होईल याकडे नक्कीच पाहिलं जाईल. आई ग्रामदैवतेचा नामस्मरण केलंय आणि JMDCC मौजे शिमले टीमचा तापा मैदानामध्ये दाखल होईल. आजची लढत प्रत्येकाच्या लक्षात राहील अशी लढत. नवीन कार्याची सुरुवात, नवीन टीम ओपन केले, परंतु शुभारंभ कसा करतायत याकडे नक्कीच पाहिलं जाईल. सलामी आपण पाहिली तर विक्रम भोसले आणि नेक्स्ट मॅच कोरगळ विपक्ष जाधवमरी. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज त्वरित टॉस साठी या. कोरगळ विपक्ष जाधवमरी. चोपन धावेंचं आव्हान थोडंसं कठीण या विकेटवरती पाहायला मिळतंय. या अगोदरची मॅच पण आपण पाहिली होती, हाय स्कोरिंग मॅच. बामनुली बनाम मुनावळे पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत झाली. बामनुली संघ विजयी झाला, मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रमोद भोसले लढला गेला. तुम्ही हारू किंवा जिंकू, तुम्ही तुमचा खेळ कशा प्रकारे करताय याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. ज्यावेळी एखादा बॅटर, एखादा नवीन चेहरा क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतो ना, त्यावेळी सर्वांचं लक्ष असतं की हा खेळाडू कशा प्रकारे खेळ करेल. मौजे शिमले टीम मध्ये आपण पाहिले तर नवीन चेहरे आज पाहायला मिळालेत आणि खेळ देखील अप्रतिम राहिले. एक इनिंगचा खेळ आपण पाहिलाय, एक इनिंगचा खेळ अजूनही शिल्लक. कोण जिंकेली मॅच? जाधवमरी बनाम JMDCC मौजे शेमडी. हाय व्होल्टेज ड्रामा. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. नयन साळुंके यांच्या शुभ असते. सेकंड राऊंडची पहिली मॅच कोळघर बनाम जाधवमरी. जा ना तू. इधर आओ. जाधवमरी संघाची सलामी जोडी स्वतः बंधू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. तुकाराम जाधव आणि शत्रू जाधव दोन्ही बंधू मैदानामध्ये दाखल झालेत. नवीन सुरुवातीचा शुभारंभ कशा प्रकारे करताय त्याच्याकडे नक्कीच पाहायला जाईल. तर गोलंदाजी ट्रॅक वरती शतक क्रमांक पहिलं अमोल साळुंके. एक अनुभव कित्येक वर्षाचा अमोल यांच्या पाठीशी देखील आपल्याला पाहायला मिळतो. नवीन लगेच कोरगल संघ नाणेफेकीचा गोल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. JMCC कोरगल on the toss and decided to field first. चला पंच मॅच त्वरित चालू करायचंय. सचिन शिंदे, सुरेश शिंदे ऑफिशियल्स पाहायला मिळत आहेत. आपलं देखील स्वागत आहे, कारण स्पर्धा म्हटल्यानंतर महत्वाची भूमिका कोणाची असेल तर पंच योग्य तो निर्णय द्यावा लागतो. क्रिकेटची माहिती पूर्णपणे असावी लागते आणि त्यातून जर आपण पाहिलं तर योग्य तो निर्णय द्यावा देखील लागतो.
स्ट्राइक एंडला तुकाराम जाधव, नॉन स्ट्राइक एंडला शत्रू जाधव. एक घातक असं नाव क्रिकेट मधलं तुकाराम जाधव. कित्येक स्पर्धा, कित्येक लीग स्पर्धा गाजवणारा हा जाधव उमरीचा पट्ट्या. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, नशिबाची साथ, पकडेल का झेल. प्रयत्न खूप चांगला केलाय, 2 धावा पूर्ण केल्या, गुड रनिंग बिटवीन द विकेट. परंतु पहिल्याच बॉल वरती कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न केला होता अमोल्याने. मात्र नो मॅन स्टँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चला फील्ड सजवून घ्या, क्षेत्ररक्षण वेळ खर्च करू नका. श्रीगणेश गेलाय, खातं खोललंय 2 या धावेने. एक जर आपण पाहिलं तर आषाढी एकादशी आपण पाहिली, आषाढी एकादशी जर आपण पाहिलं तर पंढरीला वारकरी जात असतात. त्या दिवशीच्या रांगा आणि आजचा एकटा पडलेला विठ्ठल नसावा. आपण बघतो जो दिवस असतो त्या दिवसाला सगळ्यांचा जल्लोष असतो. मात्र ज्या वेळेस दिवस तुमचा खराब असतो ना, त्या दिवशी तुमचा गेम ही खराब होतो. गरज संपली की देव सुद्धा एकटा पडतो. आपलं काय घेऊन बसला, आपण तर माणसं आहोत. आताच्या धावा आपण पाहिले तर एकच सिंगल. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक समीर, या चुका तुम्हाला स्पर्धेमधून बाहेर घेऊन जाऊ शकतात. समीर, एनर्जी अवॉर्ड्स तुम्हाला मैदानात दाखवावेच लागतील. स्ट्राइक एंडला शत्रुघ्न पाहायला मिळतोय. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, एक्सलंट डिलिव्हरी. एक डॉट बॉल नक्कीच तुम्हाला कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करील, परंतु जोखीम पत्करावी लागेल. कारण जोखीम तुम्ही पत्करवली तरच हा सामना जिंकू शकता. 54 धावेंचं आव्हान आहे. 54 धावेचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉल पासून आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय तुकाराम जाधव. मात्र एक खेळाडू खेळून मॅच जिंकता येत नाहीये. ज्यावेळेस तुमचं स्क्वॉड, तुमचे प्लेइंग 11 सर्व तुमचं 100% एफर्ट्स देतात, त्यावेळेस संघ जिंकतो. अमोल राईट मोद विकेट. बॉल फटका मारलाय सुरेख. क्षेत्ररक्षक आहे का, षटकार आहे की चौकार आहे? चौकार आलाय. ह्या धावा रोखाव्या लागतील. मिस फील्ड तुम्हाला रोखावी लागेल. एक धावेला किती महत्व असतं. शाळेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व दिलं जातं. एका मार्काने विद्यार्थी नापास होऊ शकतो. एका मताने उमेदवार पडू शकतो, तर एका धावेने क्रिकेटची मॅच तुम्ही हारू शकता. क्रिकेटचा खेळ आहे. शांत आणि संयमी डोक्याने तुम्ही क्रिकेट खेळला तर मार्ग हा निघतोच. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. शतक क्रमांक पहिलं. 4 चेंडूचा खेळ झाला, त्यामध्ये एक ब्लास्ट केला, एक चौकार आलाय शत्रू यांच्या माध्यमातून. परंतु जर आपण पाहिलं तर गोलंदाजाचं मी कौतुक करेल. तुकाराम जाधव यांच्या 2 झेल ड्रॉप झाल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर नशिबाची साथ. क्रिकेटचा इतिहास आहे. ज्यावेळेस एखाद्या फलंदाजाला संधी मिळते तो आक्रमक होतो आणि आक्रमणच स्वीकारतो. नशिबाची साथ दोन्ही खेळाडूंना मिळाले. कशा प्रकारे या पुढील खेळ करतील याच्याकडे नक्कीच पाहिलं जाईल. डॉट बॉलची सांगता. जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्ड फक्त 7. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज अमोल. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झालाय, उसळी घेतले. डॉट बॉलची सांगता. एक्सलंट डिलिव्हरी. शतक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम जाधव उमरीचं धावफलक आपल्याला 7, लॉस ऑफ 0. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. हाय स्कोरिंग मॅच, मोठ्या ताकदीची मॅच, मोठ्या वजनाची मॅच. कोण जिंकेल ही मॅच याच्याकडे सर्वांचं लक्ष राहिलंय. जेएमडीसीसी मौजे शेंबडी की जाधव उमरी, 2 संघांदरम्यान ही तुल्यबळाची लढत पाहायला मिळते. सर्व काही माग झाले. एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली तर प्रत्येक गोष्ट माग झाले.
मात्र एक गोष्ट अशी आहे, तिची किंमत आहे तीच आहे, माचीस. कारण माचीस असं आहे, त्याची किंमत एकच राहिले. लक्षात ठेवा, आग लागणारा ची किंमत कधीच वाढत नाही. जो आग लावतो त्याची किंमत कधीच वाढत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली, मात्र माचीस काडीपिटीची किंमत अजूनही ₹1 आहे. गोलंदाज समीर आपल्याला पाहायला मिळत आहे, शतक क्रमांक 2. एक नवीन चेहरा क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. स्ट्राईकला बॅटर तुकाराम जाधव. प्रेशर नक्की असणार, कारण ज्याचं नाव मोठं आहे तसा खेळ देखील मोठाच आहे. हॅलो. नक्कीच त्याचबरोबर आमचे गुरुवर्य यांनी आम्हाला क्रिकेट शिकवलं, दिनेश दादा साळुंके यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान करतोय. दादा प्लीज या. पहिलाच बॉल समीर आपण पाहतोय, डॉट बॉल येतोय. सुरुवात खूप चांगली केली. नक्की दादा थँक्यू सो मच, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेला भेट दिली, आशीर्वाद दिलेत, आपल्या खेळाडूंचा खेळ पाहिला. यावेळी जर आपण पाहिला तर ऑफ साइडला एक चांगला फटका तुकाराम जाधव यांच्या बॅटमधून. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा येत आहेत, चौकार. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 11. अजूनही कोणत्याही विकेटचं पतन नाहीये, कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये संधी निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर कमबॅक करून दिलंय. तुकाराम जाधव, शत्रू जाधव, बंधूंची जोडी. दोन्ही बॅटर आक्रमक होत आहेत. शत्रू यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळतोय, तुका यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळतोय. हा उडवलाय, लाजवाब लाजवाब, अफलातून ब्रँडेड स्ट्रोक, हँड हँडसम बिग हिट, षटकार. पहिला डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न, काहीतरी कानमंत्र देत आहेत विक्रम भोसले, कारण मॅच अजूनही जिवंत आहे. क्रिकेटचा इतिहास आहे, 6 बॉल 6 षटकार देखील मारता येतात, आणि 6 बॉल मध्ये 1 धाव असताना सुद्धा संघ जिंकतो. हा क्रिकेटचा इतिहास आहे. इतिहास मोडता येत नाही आणि कधी मोडणारही नाही, परंतु स्वतःवरती विश्वास, डोकं शांत ठेवा, मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल. राईट मोर द विकेट समीर. हा देखील उडवलाय, हाफ ट्रॅकर, त्यावरती केलाय तगडा प्रहार, मिळतील त्या 6 येतोय. बिग 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 हँड हँडसम, षटकार. स्लोअर गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक लेन, टप्पा तुम्हाला पकडावाच लागेल. स्कोर कार्ड आपण पाहू शकतो, 23-23. आव्हान छोटं असो किंवा मोठं असो, पाठलाग हा नक्कीच करणार. शेर के मुंह पे खून लगा, अटॅक जरूर करेगा. तुकाराम जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडस खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. अकुट टप्पा तुम्ही टाकला तर तुम्हाला त्याचा परिणाम मिळेल फक्त आणि फक्त 6. सुरुवात गोड केले नवीन पर्वाचे नवीन शिलेदार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर पुण्यात निघालाय. हा बॉल चांगला पाहायला मिळतोय, अगदी स्टेट द ग्राउंड. विक्रम आहेत, थोडेसे बंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाद होण्याची संधी होती, मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा नक्कीच पूर्ण केले. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 25-25. अंतिम चेंडू असेल. हा चेंडू जर डॉट आला तर थोडस कुठेतरी प्रेशर फलंदाजी करणाऱ्या बॅटरवरती नक्कीच निर्माण होईल, परंतु एखादा ब्लास्ट आला तर पुढील गोलंदाजी कोण करणार हा प्रश्न मात्र तुम्हाला निर्माण होईल, कारण तुकाराम जाधव आक्रमण केलंय. चेंडू हा ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड कॉल येतोय पंचांचा. एक सिंगल. सुरुवातीला जर झेल टिपला असता तर स्कोर कार्ड कुठेतरी पाहायला वेगळं मिळालं असतं, परंतु झेल ड्रॉप, पकडो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हरो मॅच, कॅच विन द मॅच क्रिकेटचं महत्वाचं सूत्र मानलं जातं आणि त्याचंच कुठेतरी उल्लंघन केलंय.
बॉल हा देखील खराब. प्रेशर प्रेशर प्रेशर. समीर वरती प्रेशर नक्कीच निर्माण केलं. एक्स्ट्रा धावा खर्च करतायत. धावा झाल्या 27. एक बॉल शिल्लक अजूनही पाहायला मिळतोय. त्या दरम्यान 2 धावा एक्स्ट्रा तुम्ही अतिरिक्त खर्च केलेत. जरी चौकार आला असता तरी हरकत नव्हती. आता तुम्ही एक्स्ट्रा धावा ज्यावेळेस देता त्यावेळेस तुमचा देखील कॉन्फिडन्स थोडासा लो होतो. आणि समोर जर आपण पाहिलं तर तुकाराम जाधव सारखा घातक फलंदाज, कित्येक हाफ सेंचुरीज देखील त्यांच्या नावावरती पाहायला मिळतात. अंतिम चेंडू डिलिव्हर करायला समीर पुन्हा एकदा मार्गस्थ. यावेळेस काय घडलंय? पुन्हा एक वाईड वाईड वाईड. सलग 3 बॉल वाईड पाहायला मिळत आहेत. खराब गोलंदाजी नियंत्रण ठेवावं लागेल. कारण पहिलं आपण शतक पाहिलं तर अमोल यांनी 1 चौकार खर्च करून फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. आता स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 28 वरती पोहोचलंय. म्हणजे तुम्ही तब्बल 21 धावा खर्च केलेत. थोडंसं महागडं क्षेत्ररक्षण, थोडंसं महागडं शतक समीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा देखील उडवला. अगदी आकाशाला गवासी घालणारा फटका तुकाराम जाधव यांच्या बॅट मधून येतोय. बिग हिट. 6 धावेंचा हा टोला. आता समीकरण राहिले 6 चेंडू आणि 20 स्कोर कार्ड 34-34. 6 चेंडू आणि 20 धावेंची आवश्यकता. कोणाच्या खांद्यावरती असेल जबाबदारी? निर्णायक षटक, महत्वपूर्ण षटक. कोण जिंकवेल मॅच तर कोण हरवेल मॅच. जिंकलात तर इतिहास आणि हारलात तर थोडंसं कुठेतरी दुःख मनाला जाणवेल. कारण जर आपण पाहिलं तर नवीन पर्व आपण सुरुवात केले आणि नवीन पर्वाची सुरुवात जर गोड झाली तर शेवट ही गोडच होतो. थोडंसं महागडं गोलंदाजीचं प्रदर्शन. टोटल 27 धावा खर्च केले समीर. खराब गोलंदाजी. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी क्रमांक 3 विक्रम भोसले, ज्यांनी फलंदाजी अप्रतिम केले. संघाला जिंकवायचं असेल, जिंकून देणारा कोण असेल, संकटमोचक कोण असेल तर विक्रम भोसले. त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मॅच जिंकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. मात्र समोर आपण पाहिलं तर 2 बंधूंची जोडी अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून बसली. ही जोडी तोडण्यामध्ये जर यश आलं विक्रम तरच तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. कारण दोन्ही बॅटर आक्रमक झालेत. पहिलाच बॉल थोडस काहीतरी वेगळं पण पाहायला मिळालं. डॉट बॉल आला परंतु विकेट देखील खर्च केलाय. तुकाराम यांना माहिती आहे मी जेवढा स्ट्राईकला असेल तेवढीच मॅच मी जिंकून देऊ शकतो. यामध्ये काही शंका नाहीये. जो 6 बॉलमध्ये 27 धावा मारू शकतो तो 5 मध्ये 20 धावा ही मारू शकतो. तेवढी क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. माणसाने कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नका. कारण एक दिवस वेळ ही प्रत्येकाची येते. आजची वेळ कोणाची आले, आजच्या मॅच मध्ये कोण जिंकेल याकडे नक्कीच पाहिलं जाईल. दोन्ही संघ तुल्यबळ पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांची शून्यातून विश्व निर्माण करण्याची सुरुवात आहे. सामना लढायचा आहे प्रतिष्ठेसाठी, सामना लढायचा आहे अस्तित्वासाठी, सामना लढायचा आहे आपल्या गावाच्या नावासाठी. विक्रम राईट मोर द विकेट. वाईट बॉल, वाईट बॉल. एक सिंगल धाव नक्कीच मिळते. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 35. अजून मॅच दोन्ही बाजूला 50-50% पाहायला मिळते. कोण चालू ठेवली? विक्रम गोलंदाजी ट्राय करती. क्रिकेटचं ब्रह्मस्थ खोलवर बसतात. चेंडू फलंदाजाला कुठेतरी पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलंय. धाव डिक्लेअर आहे का पंच? डॉट बॉल. म्हटलं होतं विक्रम यांच्याकडे ती क्षमता आहे, तो अनुभव आहे, तो क्लास आहे, ती कॅपॅसिटी आहे, ती क्वालिटी आहे. परंतु समोर जर आपण पाहिले तर तुकाराम जाधव घातक फलंदाज, आक्रमक फलंदाज, बेस्ट वर्सेस बेस्ट. विक्रम की तुका. बॅटची एज, नशिबाची साथ, चेंडू खाली, आनंद, टिपलाय झेल. मैदानामध्ये केला जातोय जल्लोष. बडी मछली जाल में बसी. तुकाराम जाधव येतील बॅक टू द पवेलियन.
मी म्हटलं होतं जोपर्यंत विक्रम हे नाव मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना कुठल्याही क्षणाला फिरू शकतो. थोडीशी निराशा गाठीला घेऊन तुकाराम मागाई परत मित्रा झूज दिले, अस्तित्वासाठी लढलाय. वेल प्लेड मिस्टर 360 तुकाराम जाधव. यांचा खेळ पाहायला मी प्रत्येक स्पर्धा ज्यावेळेस जाधवची मॅच असते त्यावेळेस तुकाराम जाधव यांची बॅटिंग बघण्यासाठी मी YouTube वरती नक्की पाहतो. आपला आवडता प्लेयर आहे मिस्टर 360 तुकाराम जाधव. या दरम्यान मैदानात जर आपण पाहिलं तर आणखी एक घातपात घडलाय. फलंदाज आनंद येईल बॅक टू द पवेलियन. एखादा मोठा खेळाडू ज्या वेळेस माघारी परततो ना त्यावेळेस त्यांच्या पाठीराख्यांवरती खूप प्रेशर असतो. त्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं आपल्याला मॅच जिंकायचे, आणि मॅच जिंकायची असेल तर षटकार आणि चौकार हे खेचावेच लागतील. त्याच प्रयत्नामध्ये आनंद येतोय बॅक टू द पवेलियन. इतिहास साक्षी आहे खवळलेला समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नका, कारण खवळलेला समुद्र कधी तुम्हाला बुडवून जाईल आणि शांत असणारा माणूस कधी तुम्हाला फसवून जाईल हे स्वतःलाही समजणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, शांत डोकं ठेवलं. मला माहिती होतं 6 बॉल 20 ची मॅच आहे, मी जिंकू शकतो. विक्रम भोसले अप्रतिम गोलंदाजी उडवलाय. अजूनही मॅच जिवंत आहे, परंतु जर आपण पाहिलं तर शतक क्रमांक 3 समाप्त होत आहे. शेवटचा बॉल थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला. हा ट्रॅकर त्यावरती केला प्रहार, आला ब्लास्ट. मॅच जिंकलाय JMDCC मौजे शेंबडी. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. चाय में शक्कर हो ना तो पीने का मजा आता है, और लाइफ में दोस्त होना तभी जीने का मजा आता है. असंख्य मित्रपरिवार क्रिकेटच्या माध्यमातून आपले एकमेकाशी जोडला जातोय. एकमेकाची ओळख, प्रतिष्ठा, मान सन्मान, आदर बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. नवीन पर्वाची नवीन शिलेदार आज स्वतः आयोजक, यजमान, मेहमान लढत पाहायला मिळाली. काटेकी टक्कर, परंतु शेवटच्या क्षणाला विक्रम नावाचं वादळ गोलंदाजीवरती मार्गस्थ झालं आणि सामना एकतर्फी जिंकून दिलाय. वेल प्लेड टीम JMDCC मौजे शेंबडी. वेल प्लेड विक्रम भोसले. त्याचबरोबर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग केली अप्रतिम, वैयक्तिक 30 धावांची तुपानी पारी, आणि त्याचबरोबर गोलंदाजीवरती शेवटच्या